लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. कोण आले लक्षात येत नाही, पण राणे आले होते. राणे साहेब या ठिकाणी आले होते. माझं घर लई वाहन होते बाहेर, पण आज गर्दी काहीच नव्हती. मी त्या कार्यक्रमाचा प्रमुख होतो. भारतीय जनता पार्टी म्हणून आलो. बरोबर आहे. मला फक्त एका गटाची बैठक बोलवल्या तरी एवढी गर्दी झाली आहे. अख्ख्या तालुक्याची पण तर किती गर्दी होती. हां, आणि वेळ किती आहे. मी सुद्धा, मला जयभाऊंचा फोन आला. भाऊ म्हणून आता मी एकदा 3ला येतो. मग जरा हळूहळू म्हणलं बोलू द्या. मालकांचा आग्रह असतो की राणाला बोलू देत नाही. मला बास करा, त्यांना एकदा बोलू द्या. एवढी टीम जर बोलली तर त्याची अवस्था काय होईल अशी माझी चर्चा पडली आहे. पण त्यांना विनंती करतो की तुम्ही खरं तर टीका करू नका, विकासाचं बोला. त्यांना काय वाटायला माहिती आहे का, त्यांना वाटतंय शरद पवार गट मीच चालवतोय, अजित पवार गट मीच चालवतोय, उभाटा मीच चालवतोय, तुतारी तर मोठीलाडी सोबत घेऊन फिरतोय. म्हणजे त्यांनी अशी घडमिसळ केली आहे. चटणी, सूर, हिरवी मिरची सगळी मिक्स करून त्याने ती भेळ केली आणि खाल्ली आहे. काय बोलू खाल्ल्यावर काय होतं, अवस्था तशी नाही. आणि त्यात भाजप पण मिक्स केला आहे. स्वतःचा भाव फिरतोय. ही लाईव्ह आहे ना, त्यांचे कार्यकर्ते बघत असतील. त्या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, संतोषराव, तुम्हाला या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला सध्या कुठलंही पद नाही. तुम्ही पद लावू नका. एक भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला सूचना देतो, यापुढे जर कुठल्या पेपरवर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं पद लावलं तर पहिली कारवाई भारतीय जनता पार्टी म्हणून महाराष्ट्राची मागे. काय चालू केलंय भावाने, काय चाललंय. 3,500 कोटीची कामं आहेत तात्याने आणली. 3,500 शून्य किती येतो मला कळत नाही. 3,500 परत कोटी शून्य. हा, आणि त्यातले शेवटचे शून्य खोडायचे तिथं 5 लिहायचं आहे. ही यांची 5 कोटी. त्या 3,500 कोटीत यांचे 5 कोटी. ती बी आम्ही भारतीय जनता पार्टीकडून जयभाऊनी गेले. यांची उत्पत्ती कुठं, ती उत्पत्ती भाजपने म्हणून जयभाऊने तुम्हाला दिली. ठरवायला तालुक्यावर काय चाललंय मित्रांनो. वेळ कमी आहे, पण लक्षात घ्या, ही निवडणूक विकासाची. आणि विकास पुरुष इथं समोर बसलेले आणि त्यांचे हात बळकट आपल्याला करायचे. भारतीय जनता पार्टी एक सिस्टीम आहे. त्याने आता सांगितलं, सर्वेच्या माध्यमातून आपण उमेदवारी फिक्स करतो. आमच्या दृष्टीने तुम्ही सगळेच उमेदवार आहे. तुम्ही सगळे ताकदीच्या. कुणाच्या मागे 50 मत आहे, कुणाच्या 10 आहे, कुणाच्या 1000 आहे, कुणाच्या 500 आहे. तुम्ही सगळे ताकदीचे आहे. आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी म्हणजे तुमची पार्टी आहे. या पक्षामध्ये जो ताकदवर आहे, जो त्या योग्यतेचा आहे, सर्वेच्या माध्यमातून आपण त्याला तिकीट नक्की देतो. पण माझी विनंती आहे, दिलेली उमेदवारी ही सर्वेच्या माध्यमातून दिली असते. म्हणजे ना माझं ऐकतंय पक्ष, ना मालकांचं ऐकतंय, ना तात्याचं ऐकतंय. तिथं वशिलेबाजी चालत नाही. तुमची योग्यता बघून तुम्हाला उमेदवारी दिली जाते. पण माझी विनंती आहे, दिलेला उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा कमळ आहे. देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली उभारणार आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली उभारणार आहे. आणि या तालुक्याचे भाग्य विधाते राजन मालकांच्या नेतृत्वाखाली उभारणार आहे. हे लक्षात ठेवून आपण त्याच्या मागे उभं राहावं. मी खात्री देतो, मालक 6च्या 6 जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी यांच्या नावावर निवडणार आलं आणि जिंकलं नाव तर तुमच्या त्या सगळ्यांच्या ताकदीवर. मित्रांनो, आपल्यामध्ये फक्त गडबड होऊ देऊ नका. आपल्यामध्ये गडबड होऊ देऊ नका. मला सोलापूर जाताना सांगतो, 1200 नगरसेवक इच्छुक होते, 102 जागा होती. उरलेली नाराज वाटते का नाही आम्हाला ते माहिती. काय हिंदीसारखी मंडळी बाहेर वाढली बी फॉर्म घेऊन, ह्यांच्याकडे कोण बी म्हणून मागायला गेलं ना. हो, भाजपमध्ये कोण नाराज झाले की आपण त्याला जोडायला आणि उमेदवार करायचा. आमचे 102 तयार, वेटिंगला 1100 आमच्याकडं. आम्ही बरोबर 10 मिनिटं अगोदर बी फॉर्म दिले.
त्यांच्या लक्षात येईल की अगोदरच आमचं बी फॉर्म पूर्ण झाले, हे गोंधळून गेलं. कोण गेट अडवतंय, कोण पत्रकार परिषद घेतंय, यांची नाटकं चालू झाली. 2 दिवस कोणाला उमेदवाराला पण माहित नव्हतं मी उमेदवार आहे का नाही. ही भारतीय जनता पार्टी. एकही कार्यकर्ता नाराज न होता आज जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आम्ही 102 जागेवर ताकदीने लढतोय. किमान 80 नगरसेवक महापालिकेत येतात. आपली सत्ता इथे आहे. मी या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो, तुमचे पण पावडरवाले असतील, मित्र कंपन्या असतील, व्यापारी कंपन्या असतील, या महापालिकेमध्ये आपलं योगदान असावं. इथे किमान 1000 लोक आहेत. प्रत्येकाने 5 मतं जर जोडली तर 5000 मताचा फरक या ठिकाणी पडेल. मी आपल्याला विनंती करतो, भारतीय जनता पार्टी यंत्रणा स्ट्रॉंग असते. मोहोळसाठी नगरपालिकेमध्ये 211 जादू नाही, ते काम आहे. या महापालिकेमध्ये सुद्धा बदल होणार आहे, या तालुक्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे. पण दिलेल्या कामाची पोचपावती देण्यासाठी आपण सर्वांनी विनंती करतो, या महापालिकेमध्ये आपल्या सर्व मित्र कंपनी नातेवाईकांना विनंती करा, ज्या ज्या ठिकाणी कमळ आहे त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कमळाच्या पुढे बटन दाबावं आणि या महापालिकेमध्ये सत्ता येईल. तशीच सत्ता या मोहोळमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी त्या सोलापूरचे सगळे नगरसेवक या आपल्या प्रभागात फिरतील, ते काम करतील असं वचन तुम्हाला देतो. येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती केवळ भारतीय जनता पार्टी असेल. मी अशा या बैठकीत वचन देऊन थांबतो. सर्वांना वेळ झालेला आहे, मला आपण पण 5 मिनिटं आटपावं अशी आपल्याला विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा